पाप करतोय आणि ते भगवंत आहे, सर्वसामान्य मनुष्य नाहीये ना होतो. विचार करीत 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 संध्याकाळपर्यंत रथ हा वृंदावनात जाऊन पोहोचला. वृंदावनामध्ये रथ पोहोचल्यानंतर यशोदेने अक्रूर काकांना बघितलं. अक्रूर काका हे यशोदेचे भाऊजी लागायचे. अक्रूराला बघताच यशोदेला आनंद झाला आणि ती म्हणाली, भाऊजी या ना. आणि आवाज देते, रोहिणी बाहेर ये, नंदबाबा बाहेर या, कोण आले बघा, अक्रूर काका आले. यशोदेला आनंद आहे, रोहिणीला आनंद आहे, नंदबाबांना आनंद आहे. घरात नेलं, यथोचित स्वागत केलं आणि बसण्यासाठी त्यांना आसन दिलं. अक्रूर काका इकडे तिकडे बघताय. वसुदेवाला विचारलं, काय झालं अक्रूरा, कोणाला शोधतोय? अक्रूरानं सांगितलं, येऊन 1-1.5 तास झाला, पण माझा बलराम आणि श्रीकृष्ण काही दिसत नाही, कुठे गेले ते? वसुदेवानं सांगितलं, अरे गायची धार काढण्यासाठी गोठ्यात गेले, येतच असतील, वाट बघ. पण तो अगोदर चहा पाणी काही घे ना, येतील ते गोठ्यातून. आणि तेवढ्यात आमचे बलराम श्रीकृष्ण गोठ्यातून आले आणि बघतात तर काय, अक्रूर काका आलिंगन दिलं, मिठी मारली आणि विचारलं, काका कसे तुम्ही, आनंदात ना, कधी आले? अक्रूरानं सांगितलं, अरे काना बस ना, बलराम बस ना. आईला विचारलं, आई काकांना चहा दिला का, पाणी दिलं का? अक्रूर म्हणताय, काना बस ना, डोळ्यात अश्रू आहेत, माहिती ना मागची कहाणी काय झालीये. कानानं विचारलं, काका अचानक आज वृंदावनात काय झालं? पण त्या अगोदर वसुदेव म्हणाले, अरे जेवण तर करा, मग गप्पा मारा. जेवण थंड होतंय, आईनं वाढून ठेवलेलं आहे, चला पानावर बसा. जेवण वगैरे झालं आणि तो विषय तिथेच थांबला. रात्री अंथरुण वगैरे टाकली गेली आणि मग आता कान्हा आणि बलराम दादा विचारतात, अक्रूर काका इथे येण्याचं प्रयोजन काय झालं, का आले तुम्ही इथे? आणि चेहऱ्यावर नैराश्य, आम्हाला बघितल्यानंतर आनंद सुद्धा झाला नाही, तुम्हाला काय झालं? अक्रूर काकांच्या डोळ्यात पाणी आणि सांगतात, अक्रूर काका, अरे कान्हा तुझा मामा कंस त्याने तुम्हाला मारण्याचा कळ रचलाय रे. धनुष्याचं आयोजन केलंय, कुस्तीचा आखाडा तयार केलाय, कोलापीड नावाचा एक मस्त हत्ती तयार केलेला आहे आणि त्या सर्वांच्या हातून ते तुम्हाला मारणार आहेत रे. आणि हे ऐकलं आमच्या यशोदा मातेने. आणि अक्रूर काका म्हणत होते, कान्हा बलरामा आपल्याला उद्या सकाळी मथुरेला जायला निघायचंय, तयारी करा, उद्या आपण वृंदावनातून मथुरेच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. यशोदेने हे ऐकलं, उद्या माझा कान्हा मथुरेत जाणार आहे मला सोडून. यशोदेचा अश्रू आवरले जात नाही जेव्हापासून तिने ऐकलंय. अक्रूर काका कान्हाला सांगत होते, कान्हा तू यशोदा आणि नंदबाबांचं नाही आहेस रे, तू वसुदेव आणि देवकीचा आहेस. यशोदा कान दरवाजाला लावून हे सगळं ऐकत होती. काय ऐकलं तिने? तू नंद आणि यशोदेचा नाही. डोळ्यात पाणी आलं आणि रडती यशोदा. यशोदाने नंद बाबांना आवाज दिला, बघा ना अक्रूर काका काय सांगताय, कान्हा आपला नाहीये का हो? 10 ते 12 वर्ष आपण त्याचा सांभाळ केला आणि अक्रूर काका आता आले ते सांगतात कान्हा आपला नाही. मग तू कोणाचा आहे माझा कान्हा? विचारलं, जीवापाड प्रेम केलं, कोणाचा आहे कान्हा? नंद बाबा म्हणतात, यशोदा शांत हो, कान्हा आपलाच आहे, तो कोणाचाच नाहीये आणि तो कुठेच जाणार नाही, माझा शब्द आहे तुला. यशोदा म्हणाली, मी जे ऐकलंय ना ते खरंच ऐकलंय, कान्हा आपला नाही. अक्रूर काका सांगतायत आपल्या कान्हाला, नाही ना हो, कान्हा आपला नाहीये. डोळ्यात पाणी. यशोदेचा विचार करा ना, 10 वर्षाच्या मातेनं सांभाळलं आणि तिला कळतंय कान्हा आपलं नाही, किती वाईट वाटत असेल तिला. कान्हाला दूध द्यायला सुद्धा यशोदा रात्री शयन कक्षात गेली नाही भगवंताला भेटायला. जर त्याला बघितलं तर रोजची मला सवय लागेल कान्हाला दूध द्यायला जायची आणि उद्या कान्हा तर निघून जाणार आहे, मग दूध कोणाला द्यायचं? शयन कक्षात दूध द्यायला गेली नाही. शेवटी कान्हा यशोदा मातेकडे गेले आणि मातेला म्हणाले, का गाई आज तू दूध द्यायला सुद्धा आली नाही, पाजणार का मला दूध? यशोदा आपल्या पदराच्या आड डोळे पुसते आणि म्हणते, कान्हा येतो
गोष्टी सत्य माहिती पडल्या ना, त्या मनाला थोडं टोचताय, म्हणून वाईट वाटतंय का. भगवंत रात्री झोपी गेले, सकाळ झाली आणि उठवायला सुद्धा गेले आणि म्हणते जर आज कानाला उठवायला गेली तर उद्या कोणाला उठव. आज काना निघून गेला तर उठवायला सुद्धा गेली नाही आणि फक्त दरवाजाच्या बाहेर उभं राहून आवाज देते, काना उठ ना, सकाळ झाली, उठीश्री नाना उठ ना. भगवंताने आपापली तयारी केली आणि ही वार्ता वाऱ्यासारखी वृंदावनामध्ये जाऊन पोहोचलेली. वृंदावनातल्या सर्वात जास्त जर दुःख झालं असेल ना तर ते गोपिकांना. जीव की प्राण होता आमचा पांडुरंग परमात्मा श्री कृष्ण गोपिकांचा. आणि आज आमचा प्राण, आमचं प्रेम, आमची भक्ती आज आमच्या शरीरातून निघून जाते. प्रेम होतं श्री कृष्ण. वृंदावनामध्ये एक श्याम होती आमचा परमात्मा. खूप खोड्या केल्या त्यांनी, पण त्यांच्या प्रत्येक खोड्यामध्ये काही ना काही शिकवण होती, लक्षात येईल. गोपिकांना जेव्हा माहिती पडाला तो अक्रूर आलेला आहे मथुरेतून आणि तो माझ्या कानाला घेऊनच आलेला आहे. गोपिका श्राप देत आहेत, अपशब्द बोलतायत, शिव्या देत आहेत कानाला. अक्रूराला तुझ्यासारखा चांडाळ कोणीच नाही अक्रूरा, तू महापापी, तू आमचा जीव घेऊन चाललायस. प्रत्येक गोपिकांच्या डोळ्यात पाणी रात्री